माय माऊली नमस्कार. विविध कथा संग्रहातील एक कथा संग्रह श्यामची आई. तुम्हा आम्हा सगळ्यांना परिचित ह्या संग्रहातील रोज एक गोष्ट अभिवाचन करत आहे श्यामची आई. साने गुरुजींना वंदन करून सुरुवात करते. कथा जर आवडली तर नक्की लाईक करा, प्रतिक्रिया लिहा, उत्साह वाढवा. श्यामची आई. पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे वाईट जीवन चांगले त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही बरं का. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड गगनचुंबी वृक्ष असतील की ज्याची नावे जगाला माहीत नाहीत. रानावनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कुणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात असे गोलबंद पाणीदार मोती असतील की ज्याचे जगात स्वार्थ नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यासारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानवजातीस त्याचे अद्यापही दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पहिलेदार दुर्बिणीतूनही दिसत नाही. तो मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीतच नाही असं मी करत नाही. मी निर्दोष होत नाही, हळूहळू उन्नत होत आहे. ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात. आईबापाकडून मिळालेली ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा न कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात, पण हे लक्षात येत नाही. मनुष्य जन्मतो त्याच्या पूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या गर्भरूपाने जीव आला त्याच्या पूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना व्यक्त केल्या असतील, ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील, जी कर्म केले असतील, त्या सर्वाहून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात. बघा, जगात फक्त आईबापा शिकवतात असं नाही. आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवित असते. परंतु ह्या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबापा शिकवतात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापाचा असतो. त्यातही आईचा अधिक वाटा असतो बरं का. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला. आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्या सानिध्यात त्याच्या लहानपणी तरी बौद्धिक वेळ जातो. आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो, झोपतो झोपी जातो. आईजवळ त्याची उठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षण रात्री कोण? आईच होय. आई देह देते, मन देते, जन्मास घालणारी तीच, ज्ञान देणारी तीच. लहानपणी मुलांवर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. भिकाऱ्याला 4 दिवसाच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवड न करता अधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते. अगदी लहान 2-4 महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडाच्या त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासहित रंग येतो असे बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते. मातीसारखे, मेणासारखे असते. द्यावा तो आकार त्याला मिळतो. आईचे तेलकट खाल्ले मुलाला खोकला होतो. आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळापट केली, भांडण टणटण केले तर मुलाच्या मनात खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणे, वरणे, मुलांच्या अस्मितात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, बुद्धीचे, हृदयाचे दूधच होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलाचे शिक्षण मातेवर, पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून असते. मुलाच्या समीप फार जपून वागावे. वातावरण स्वच्छ राखावे. सूर्यचंद्रांना माहिती असो वा नसो
त्याच्या कृत्यांनी मुलाच्या जीवनकळ्या फुलत असतात. हे खरे. सूर्यचंद्राच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आईबापांची कृत्य स्वच्छ, सतेज, तामोहीन असतील तर मुलांची मने कमळाप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय, पवित्र असे फुलतील. नाहीतर ते किडीने खाल्लेले, रोगट, फिक्कट, रंगहीन, पवित्रहीन असे होतील. मुलांचे जीवन बिघडवणे यासारखे पाप नाही बरं का. स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहण्याने ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वशिष्ठ ऋषी वेदांमध्ये वरुण देवाला म्हणतात, काय म्हणता? हे वरुण देवा, माझ्या हातून जर काही बरे वाईट घडले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार धर. अस्ति ज्या जान कनियस उपारे. कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो, या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे. आईबापाने, शेजारच्यांनी, गुरुजींनी, सर्वांनी लहान मुलांचा विकास डोळ्यासमोर सदैव ठेवावा. त्याच्याजवळ तसेच वागावे. रामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईचा मनात धन्यवाद देत असे. कधी कधी 4 अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव सांगत, तेव्हा श्यामचे डोळे भरून येत असत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच गोष्टी त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस, पण स्वतःचे मात्र कार्य काहीच सांगत नाही, असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणायचे. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भलत्या आवाजाने म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते. कारण गत आयुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते, पुण्याबरोबर पाप आठवते. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत आहे. ही पिशाच्चे पुन्हा वर काढून उठून माझ्या मानगुडीत बसू नयेत, म्हणून माझी धडपड. जीवन निर्दोष निर्मळ व्हावे ही माझी तळमळ. हेच माझे ध्येय, हेच माझे स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता बरे? केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्यापरी, हुरहुरु हीच एक अंतरी. परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टीचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो, असे तुम्हीच नेहमी म्हणता. लहान गोविंद म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःच्या अधपतन सांगायचं जशी लाज वाटते, त्याप्रमाणे आपण कसे चढलो, चढत आहोत हे सांगायचे लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो, अशी देवाला माझी प्रार्थना आहे. नारायण जर हसत म्हणाला, मी निरंकारी आहे. याचाच एखाद्या वेळेस अहंकार व्हायचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही, असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावायची. श्याम म्हणाला, या जगात जपाय तेवढे थोडेच. ठाई ठाई मोहकमोह आहेत, कोसळल्यास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते, सदैव सावध राहिले पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम होता. तो काय म्हणाला, आपण एकमेकास परके आहोत का रे? तू आणि मी अद्याप एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात खाजगी असे काही नाही, आपण सारे एक. जे आहे ते सर्वांच्या मालकीचे. तू आपली अनुभव संपत्ती का बरे चोरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करायचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनातील माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड असणे, शेवावृत्ती, निरहंकारिकता, कोणतेच काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती सारे कुठून आले ते सांग. आम्ही आजाराची शुश्रूषा करतो, तूही करतो, परंतु तू आजाराची आई होतोस, आम्हाला का होता येत नाही? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासा करतो, परंतु त्याच्याजवळ 4-4 तास बसून बोलूनही त्याचे मन आम्हाला ओढून का घेत नाही? सांग सांग, ही जादू कुठून पैदा केली? सांग ना. रोज तुझ्या जीवनात हा सुगंध कुठं मिसळला? ही कस्तुरी कुठे ओतली? श्याम, वराडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का? एकदा वराडाला एका श्रीमंत व्यापाऱ्याने टोले जंग घर बांधले जात होते. त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्या तेथे कस्तुरी विकायला आला. श्रीमंत व्यापाऱ्याने त्या कस्तुरी विक्याला भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला, तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपली तर पाहायची. त्या श्रीमंत व्यापाऱ्याला राग आला हो. तो म्हणाला, तुझी सारी कस्तुरी मोज, त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेला जाऊन सांग. त्या व्यापाऱ्याने सारी कस्तुरी खरेदी केली, गाऱ्यात मिसळून दिली. वराडातील त्या घराच्या भिंती नाजून कस्तुरीचा वास येतो असं सांगतात.
श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तेथे कस्तुरी ओतली? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध. तुझ्या जीवनाला हा वास कुठून आला? हा रंग कुठे दिला सांग? श्यामच्याने आता राहावे ना. तो गंभीरपणे गहिवराने म्हणाला, माझ्या आईचे ते देणे. गड्यांनो, माझ्या जे काही चांगले ते माझ्या आईचे. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू. तिने मला काय काय दिले? तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले. प्रेमळपणे बघाव्यास, प्रेमळ बोलाव्यास तिनेच तर मला शिकवले. मनुष्यावर नव्हे तर गाई गुरांवर, फुलांवर, फुलपाखरांवर, झाडा माडांवर प्रेम करायला तिने शिकवले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे कसे करावे हे मला तिने शिकवले. कोंड्याचा मांडा करून कसा खावा, दारिद्र्यातही सत्व न गमवता कसे राहावे हे तिने मला शिकवले. आईने जे शिकवले त्याचा पराधारशी माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे. त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो येवो. माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले, मी मनात म्हणत असतो. मंत तरंगी करुणी निवास, सुहास देई मम जीवनास. तीच वास देणारी, रंग देणारी मी खरोखरी कोणी नाही. सहारे तिचे, त्या थोर माऊलीची सहारी माझ्या आई आई आई. असे म्हणता म्हणता श्यामला गैवरून आले. त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा वगळू लागल्या. भावनाने त्याचे होठ, त्याच्या हातांची बोटे थरथरू लागली. थोडा वेळ सारे शांत झाले. कार्यांची थोर शांती तेथे पसरली. नंतर भावनापूर थोडा ओसरला. श्याम म्हणाला, गड्यांनो, माझ्याशी काही सांगण्यासारखे नाही, परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन. आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन. आईच्या आठवणीत त्या गोष्टी सांगिते, तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगेन. चालेल का? चालेल ना? हो चालेल, सारे म्हणते. राम म्हणाला, देवाला मागितला एक डोळा, देवाने दिला दोन. देवाजवळ मागितला एक डोळा, देवाने दिले दोन. गोविंदा म्हणाला, रोजच सुधारा रस प्यायस मिळणार, रोजच पावन गंगेत डुबायस मिळणार. या ठिकाणी हा भाग संपला. उद्यापासून आपण रात्र पहिली सावित्री व्रत कथा बघूया.